परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगावमधल्या गळाटी नदीचे हे दृश्य. पहिल्याच पावसात नदीत 35,000 कोटी लिटर पाणी साचलंय. परिसरातल्या बोर विहिरींनाही पाणी आले. नदीचं पुनरुज्जीवन केल्यामुळे असा चमत्कार दिसून येतोय. नदीचं 2 किलोमीटर पर्यंत खोलीकरण आणि 80 फूट रुंदीकरण करण्यात आले. काही सामाजिक संघटना आणि विश्व हिंदू परिषदेनं यासाठी पुढाकार घेतलाय. तांत्रिकदृष्ट्या या नदीचं खोलीकरण करण्यात आलेलं आहे. दर 200 फूट खोलीनंतर एक 50 फुटाचा हौद सोडलेला आहे. त्याचा उद्देश असा आहे की त्यामुळे ते पाणी नदीमध्ये नॅचरली बंधारा व्हावा व पाणी वाहून जाऊ नये. गळाटी नदीत 200 मीटरवर भिंती टाकण्यात आल्या. कप्प्याकप्प्यानुसार पाणी साठलं जातं. तांत्रिकदृष्ट्या हे चांगलं काम असून या कामासाठी आतापर्यंत 30 लाखांचा खर्च आलाय. लोकसहभागातून हा खर्च करण्यात येतोय. बांध टाकल्यामुळे हजारो जमिनी आता खरडून जाणार नाही. पूर्णपणे नदी उपसून साईडला टाकून बांध तयार केलाय मोठा. आता काही आमच्या शेतात पाणी येणार नाही, ह्याची धोका नाही. पाण्याचं काय, पाण्यापासून आमचं नुकसान होणारही नाही आणि पाण्याचा हा उपयोग आमच्यासाठी होणार आहे. खोलीकरणामुळे आजूबाजूच्या विहिरींना पाणी भरपूर येईल आणि आलेलंच आहे. 1-2 विहिरीला तर पाणी, ही जी समस्या आहे कायमस्वरूपी आमच्या राणी सावरगावची मिटल अशी एक अपेक्षा. नदीच्या पुनरुज्जीवनामुळे राणी सावरगावकरांच्या ग्रामस्थांना दुष्काळावर मात करणं शक्य होणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.